सुवर्ण शिवराई होऊन सार्वभौम हिंदवी स्वराज्याचं स्वाभिमानी चलन. आज 6 मे लोकराजा राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचा 100वा स्मृती दिन. महाराजांचे कार्यकर्तृत्व उभ्या जगाला माहिती आहे. त्यांच्या चरित्राचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल त्यांना असलेली नितांत आस्था. श्री शिवछत्रपती महाराजांच्या जीवन कार्यापासून प्रेरणा घेऊन महाराजांनी स्वराज्याचे सुराज्य घडवण्याचा संकल्प केला होता. किल्ले पन्हाळगड, कोल्हापुरातील जुना राजवाडा आणि नरसरी बाग येथे श्री शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक मंदिरे उभी केली. तसेच सिंधुदुर्ग येथे शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरास शाहू महाराजांनी भव्य सभा मंडप बांधला आणि सिंधुदुर्गवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताच्या ठशाची रुप्याची प्रतिकृती करून त्याची आपल्या देवघरात प्रतिष्ठापना केली. श्री शिवछत्रपती महाराजांचा विचार सर्वदूर पोहोचावा यासाठी रथोत्सव सुरू केला. शिवचरित्राच्या लेखनासाठी सढळ हस्ते मदत केली. इतकेच नव्हे तर पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या अश्वारूढ मूर्तीचा आणि स्मारकाचा पाया रचला. ही आहेत छत्रपती शाहू महाराजांच्या शिवभक्तीची जिवंत उदाहरणं. समस्त जनता आणि राष्ट्राची भावी पिढी देखील महाराजांपासून प्रेरित व्हावी याच करिता श्री शाहू महाराजांनी हे सर्व यत्न केले. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या शिवभक्ती या पैलूला मानवंदना देण्यासाठी आणि महाराजांचे शिवविचार प्रसाराचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त जुना राजवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला ऐतिहासिक सुवर्ण होन प्रदर्शित केला जात आहे. अशा सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आपण होतोय हे आपलं परम भाग्य. सन 2021 6 जूनचा दिवस उजाडला. दुर्गराज रायगडावर राज्याभिषेक दिनी एक ऐतिहासिक घटना घडली. राज सदरेवर विठ्ठल धाकटू औकीरकर कुटुंबियांनी युवराज संभाजी छत्रपती महाराजांकडे शिवराई होऊन सुपूर्द केला आणि पुन्हा जागा झाला 350 वर्षांपूर्वीचा वैभवशाली सुवर्ण शिवकाळ. शिवराई होऊन म्हणजे स्वराज्याचं स्वाभिमानी चलन. ज्या चलनानं इतिहास रचला, ज्या चलनानं स्वराज्याचं सार्वभौमत्व सिद्ध केलं, ज्या चलनानं आदिलशाही, निजामशाही, मुघल आणि ब्रिटिश राजवटीतही आपलं मूल्य आणि वेगळं अस्तित्व जपलं, जे चलन छत्रपती शिवरायांच्या स्पर्शानं तेजाळलं, तेच हे ऐतिहासिक अस्सल सोन्याचं नाणं शिवराई होऊन. आज राजर्षी शाहू महाराजांच्या शिवभक्तीला पुन्हा उजाळा देताना त्यांच्या स्मृतींना मानवंदना म्हणून शिवरायांचा अत्यंत दुर्मिळ सुवर्ण होऊन आपणा सर्वांना बघण्यासाठी खुला होत आहे. याहून दुसरा आनंदाचा क्षण तो कोणता? 6 जून 1674. 350 वर्षांपूर्वी हा दिवस स्वराज्याची सुवर्ण पहाट घेऊन उगवला. महाराष्ट्र भूमीला लागलेलं शेकडो वर्षांचं ग्रहण सुटलं. स्वराज्याच्या राजधानीत सनई चौघडे वाजू लागले. ढोल नगाऱ्यांचा आवाज घुमू लागला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर मोठ्या थाटात पार पडला. याच वेळी आकाराला आलं स्वराज्याचं प्रतिनिधित्व करणारं शिवराई आणि शिवराई होऊन हे स्वचलन. स्वराज्याच्या तिजोरीत 31 प्रकारची सोन्याची तर 6 प्रकारची चांदीची नाणी होती असे सभासद लिहून ठेवतो. यातील बहुतांश नाणी बाकी राज्यांचा प्रवास करत स्वराज्याच्या तिजोरीपर्यंत पोहोचली होती.
सुवर्ण होन हे मोठ्या व्यवहारांसाठी वापरलेलं स्वराज्यातील मुख्य चलन होतं, तर सामान्य माणसाचे व्यवहार तांब्याच्या नाण्यात होत. शिवछत्रपतींनी सुरू केलेल्या या चलनानं शेकडो वर्ष मराठी मुलखातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. गेल्या अनेक वर्षांपासून युवराज संभाजी छत्रपती महाराज गडकिल्ल्यांचं जतन संवर्धनासाठी काम करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सोन्याचा सुवर्ण होऊन होता आणि वंश परंपरा तो आमच्या घरी होता. देवघरामध्ये त्याची आम्ही पूजा करत होतो. त्याचं महत्त्व आम्हाला एवढं माहिती नव्हतं. कोल्हापूरचे सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांनी आम्हाला त्याचं महत्त्व कळून दिलं. त्यानंतर मग रायगडावर काम करणारे छत्रपती संभाजी महाराज रायगड विकासाचे व संवर्धनाचे काम प्रामाणिकपणे करत होते. ते पाहून आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटला. तो सुवर्ण सोन्याचा होऊन आम्ही त्यांना देण्याचं ठरविलं. 6 जून 2021च्या शिवराज्याभिषेकच्या दिवशी तो सुवर्ण सोन्याचा होऊन आम्ही छत्रपती संभाजी राजांना सुपूर्द केला. दुर्गराज रायगडानं अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग म्हणजे शिवराज्याभिषेक. यावेळी अजून एक महत्वाची घटना घडली होती. इंग्रज अधिकारी हेनरी ऑक्सिडेन याने स्वराज्यात इंग्रजांची नाणी चालावीत अशी मागणी केली, पण शिवरायांनी त्यास स्पष्ट नकार दिला. एवढंच नाही तर त्याच वेळी त्यांनी स्वराज्याचं स्वतःचं चलन सुरू केलं, तेही देवनागरी लिपीत, ताम्र शिवराई आणि सुवर्ण शिवराई होऊन. मध्ययुगात परकीयांच्या सुरू झालेल्या आक्रमणामुळे चलनाची परंपराही बदलली. दक्षिण भारत आणि उत्तर भारत या दोन्हींना आपली स्वतंत्र चलनाची परंपरा होती. उत्तर भारतामध्ये चांदीचे नाणे प्रमुख तर दक्षिण भारतात सुवर्ण नाणे प्रमुख होते. उत्तर भारतात सुरुवातीला टंका, रुपया आणि नंतर सोन्याची मोहरही चलन म्हणून वापरली गेली. पण दक्षिण भारतामध्ये होन हे नाणे प्रामुख्याने वापरले जात होते. त्या होनलाच गद्यान, पॅगोडा, वराह या नावानेही संबोधले जाते. कानेडी भाषेतील होन्नू या शब्दाचा अर्थ सुवर्ण असा होतो आणि त्यावरूनच होन या शब्दाची उत्पत्ती झाली असावी असे अभ्यासक मानतात. 2.5 ग्राम ते 3.5 ग्राम पर्यंतच्या नाण्याला होन म्हणून संबोधले जाते. शिवाजी महाराजांनी आपला जो 2.8 ग्राम वजनाचा होन टंकित केला, त्या होनला विजयनगर साम्राज्याच्या सुवर्ण होनाची पार्श्वभूमी होती. शिवरायांचे तांब्याचे शिवराई नाणे 1 पैसा तर सुवर्ण शिवराई होऊन 3.5 रुपये मूल्याचे होते. या दोन्ही नाण्यांवर पुढील बाजूला श्री, राजा, शिव तर मागील बाजूला छत्र आणि पती हे राज्याभिषेकावेळी स्वीकारलेले बिरुद अंकित केलेले होते. शिवाय रयतेच्या सोयीसाठी महाराजांनी शिवराई पैसा, अर्धा पैसा, पाव पैसा असे भाग देखील चलनात आणले होते. शिवछत्रपती महाराज असे एकमेव राजे असतील ज्यांच्या प्रत्येक कृतीला रयतेनं इतक्या प्रेमानं आणि सन्मानानं स्वीकारलं. युवराज संभाजी महाराजांकडे असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सुवर्ण होम अत्यंत दुर्मिळ आणि ऐतिहासिक आहे. आज मितीला भारतात फक्त छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई आणि राष्ट्रीय संग्रहालय दिल्ली या 2च ठिकाणी शिवराई होऊन सार्वजनिकरित्या पाहता येऊ शकतो. पण युवराज संभाजी महाराजांकडे असलेला सुवर्ण होऊन या दोन्हीपेक्षा वेगळा आणि अधिक महत्वाचा आहे. आजपर्यंतच्या इतिहासात रायगडहून मिळालेला हा एकमेव सुवर्ण शिवराई होऊन आहे. खरं तर ऐतिहासिक दृष्ट्या ही या शतकातील एक मोठी उपलब्धी आहे. उपलब्ध नाण्याचा आणि मुंबई दिल्लीच्या संग्रहालयात असलेल्या सुवर्ण होनांचा अभ्यास केला तर हा होन अस्सल महाराष्ट्रीय बनावटीचा आणि रायगडच्या टंकसाळीतच घडवलेला असावा याला दुजोरा मिळतो. विशेष म्हणजे त्याचं अक्षर वळण रायगड भागात मिळणाऱ्या ताम्र शिवराईशी जुळतं. ही नाणी पाडली जायची ती जागा म्हणजे टांगसाळ. महाराजांच्या वाड्याच्या उत्तरेकडील भिंतीच्या बाहेर आलो की ही वास्तू आपल्याला बघायला मिळते. ही टांगसाळ असल्याचे अभ्यासक मानतात. आज नसले तरी त्या काळी इमारतीला छप्पर होते. हीच ती जागा जिथे शिवकाळात सुवर्ण होन टंकित केले जात. टांगसाळीत लोहार,
सोनार, घणकरी, भातेकरी, शिक्के करणारा, टिकली करणारा असे अनेक कसबी कामगार असत. यांना कामाप्रमाणे वेतन सरकारमार्फत दिले जाई. सर्वप्रथम धातू टांगसाळीत आणून तो वितळवून त्यात गरजेनुसार इतर धातूंची भेसळ केली जाई. भातेकरी त्याला भात्याच्या साह्याने हवा घाली. नाण्याच्या आवटी म्हणजेच डाय पोलादी असत. त्यातील मागील बाजूची आवटी ऐरणीत बसवली जाई आणि पुढील आवटी मोकळी असे. यावर मजकूर उलटा कोरला जात असे. हे शिक्के करणारा आणि लोहार करीत असे. बनवलेली ती टिकली या दोन्ही आवट्यांच्या मध्ये ठेवून घणकरी त्यावर प्रहार करीत असे आणि नाण्यावर दोन्ही बाजूला मजकूर उमटून येई. ती नाणी लगेचच कोशागारात जमा करण्यात येत. अशा प्रकारे स्वराज्याचे चलन जन्म घेत असे. 1250 एकरावर पसरलेल्या या रायगडावर 350 वास्तू होत्या असे हेनरी ऑक्सिंडेन लिहितो. टांगसाळ त्यातील एक. परकीय आक्रमण आणि काळाच्या ओघात यातील अनेक वस्तू जमिनीखाली दडपल्या गेल्यात. जतन आणि संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यानंतर पर्यटक 350 वास्तूंच्या वैभवशाली दुर्गराज रायगडाचे दर्शन घेऊ शकतील असा नक्कीच विश्वास वाटतो. अवकेरकर कुटुंबाच्या घरात ते त्यांच्या देवघरात एक नाण्याचे पूजन करत असत. ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की हे नुसतं नाणं नाही आहे, तर हा शिवाजी महाराजांचा सुवर्ण होन आहे, लगेच त्यांनी ताबडतोब त्यांनी माझा संपर्क साधला आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की हा शिवाजी महाराजांचा सुवर्ण होन हे जे खऱ्या अर्थाने रायगडचं संवर्धन जतनसाठी काम करतात आणि इतर किल्ल्यांचं संवर्धन जतनसाठी काम करण्याची ज्यांची इच्छा आहे त्या शिवाजी महाराजांच्या वंशजाकडेच आपण हा सुवर्ण होऊन देऊ. आणि त्यांनी 2021च्या राज्याभिषेकच्या वेळी आम्हाला तो सुवर्ण होऊन माझ्याकडे दिला. मी मनापासून अवकेरकर कुटुंबाचं आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा मावळा कसा असावा हे त्यांनी हे सुवर्ण होऊन हे देऊन सिद्ध केलेलं आहे. रायगडावर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या अवकेरकर कुटुंबाकडे मागील अनेक पिढ्यांपासून एक नाणे होते. ते त्याची पूजा करायचे. पण ते नेमके कोणते नाणे आहे आणि त्याचे महत्त्व काय हे त्यांना ठाऊक नव्हते. पण जेव्हा त्यांना या नाण्याबद्दल माहिती कळाली की हा शिवाजी महाराजांचा सुवर्ण शिवराई होन आहे, तेव्हा त्यांनी 6 जून 2021 रोजी शिवराज्याभिषेक दिनी रायगडावर तो शिवराई होन माझ्याकडे सुपूर्द केला. तोच शिवरायांचा सुवर्ण होन आज इथे प्रदर्शित करत आहे. अनेक पिढ्या हा होन सांभाळल्याबद्दल शिवछत्रपतींचे खरे पाईक असलेल्या अवकेरकर कुटुंबाचे मी मनापासून आभार मानतो. अवकेरकर कुटुंबियांनी सर्व जगाची अस्मिता असलेलं सुवर्ण होन जे आपल्या युवराजांना एवढ्या विश्वासाने दिलेलं आहे ते आपण सर्व शिवभक्तांच्या वतीने आम्ही समर्थपणे सांभाळू हेच वचन देतो. छत्रपती शिवाजी महाराज हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. आपण आज महाराज सार्वभौम स्वराज्याचे स्वाभिमानी चलन शिवराई होनद्वारे अनुभवले. एका अशा गोष्टीतून जे मराठ्यांच्या इतिहासातील एक फार कमी हाताळलेले दुर्मिळ सोनेरी पान आहे. आणि म्हणूनच सुवर्ण शिवराई होन हे स्वराज्याचं खास चलन जनतेला बघायला मिळावं, आपल्या स्वराज्याचा वैभवशाली इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा, हे आहे या प्रदर्शनामागचं प्रयोजन आणि लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या 100व्या स्मृती दिनाचं वेगळेपण. त्रिवार अभिवादन. शिवभक्त लोकराजाला, शिवछत्रपतींच्या वारसाला.